नमस्कार. तुम्ही पाहत आहात TRP न्यूज. महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर बारामतीमध्ये आता पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. कारण राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. आता या जागेवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार मैदानात उतरले आहेत. पण या निवडणुकीत सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे काँग्रेसची भूमिका. काँग्रेस काय करतेय? सुरुवातीला काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली. आम्ही बारामतीत निवडणूक लढवणार. उमेदवार निवड प्रक्रिया सुरू, अर्ज मागवले आणि थेट मैदानात उतरण्याचा निर्णय म्हणजेच काँग्रेसने स्वतःची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. पण अचानक बदल. राजकीय दबाव आणि भावनिक वातावरण पाहता काँग्रेसने नंतर मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही उमेदवार मागे घेतो. यामुळे सुनेत्रा पवार यांचा मार्ग जवळपास मोकळा झाला.